कोल्हापूर फेरीवाली युनियन आयटक संलग्नची तातडीची बैठक मंगळवारी रात्री कर्मवीर भाऊराव पाटील चौक इथं आयोजित करण्यात आली होती। बैठकीत संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांनी शहरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली। अधिकृत परवाने, बायोमेट्रिक कार्ड आणि सर्वे क्रमांक असलेल्या फेरीवाल्यांवरही कारवाई होत असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला। महानगरपालिकेच्या प्रभाग समित्या आणि मुख्य समितीच्या बैठका झाल्या नसतानाही अतिक्रमण विभागाकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। फेरीवाला कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसंच शहराच्या लोकसंख्येनुसार फेरीवाल्यांना व्यवसायाची संधी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। 2019 नंतर फेरीवाल्यांचा सर्वेक्षण झालं नसल्यानं अडचणी निर्माण झाल्यात। हा सर्वे नियमितपणे करणं आवश्यक आहे। फेरीवाल्यांमध्ये शिस्त ठेवण्यासाठी युनियन आणि महानगरपालिका यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचं कांबळे यांनी सांगितलं। कॉम्रेड दिलीप पवार यांनी फेरीवाला कायद्याचा अभ्यास करून एकजुटीनं लढा देण्याचं आवाहन केलं। सुरू असलेल्या कारवाईबाबत सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। बैठकीला विकास गायकवाड, शिवाजी भोसले, अशोक कांबळे, सुनील मालव, सागर टोपले, अजीम पाटणकर, टिपू शेख, बाबू शेख, किरण कुराडे, जयसिंग चांदणे यांच्यासह फेरीवाली युनियनचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते।